माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माथाडी कामगार कार्यकर्त्यांचा सुसंवाद मेळावा आज कळंबोली येथे पार पडला। न खाऊंगा न खाने दूंगा फिर राफेल किसने खाया असा घणाघात करत शरद पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधलाय। माढा मतदारसंघातून न लढण्याची घोषणा केल्याच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते। माढा मतदारसंघातील बहुसंख्य मतदार नवी मुंबईत माथाडी कामगार आहेत। या मतदारांशी सुसंवाद साधण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी शरद पवार यांनी अनेक मुद्द्यावर सरकारवर टीका केली। सैनिकांच्या शौर्याचा राजकीय फायदा घेऊ नये असे मत अभिनंदन यांच्या पत्नीने व्यक्त केले। याची जाणीव करून दिली। तसेच बोफोर्स प्रमाणे राफेलची देखील चौकशी व्हावी एवढीच मागणी केली असून त्याला हे सरकार तयार होत नसल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली। आमचा जवान देशाच्यासाठी बलिदान देईल, पण आमची विनंती आहे की त्याच्या शौर्याचा सन्मान करा, पण त्याचा राजकीय फायदा उचलण्याचा उद्योग करू नका। आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीला मी विनंती करते की आमच्या जवानांच्या शौर्याचा फायदा राजकारणाच्या स्वार्थासाठी करण्याचा उद्योग तुम्ही बंद करा, ही अभिनंदनाची बायको त्या ठिकाणी सांगतो। राजीव गांधी देशाचे प्रधानमंत्री होते, बोफोर्स नावाचं विमान घेतलं। आज सत्तेमध्ये ते विरोधी पक्षात होते, त्यांनी बोफोर्सची चौकशी मागितली। राजीव गांधींनी सगळ्या पक्षाच्या लोकांची कमिटी नेमली, चौकशी झाली, काही निघालं नाही। अशी चौकशी आत्ता करा हे आम्ही सांगतोय, पण मोदी साहेब चौकशी करायला तयार आहे का? मला माहिती नाही का? जर तुमचे हात स्वच्छ होते, 350चं विमान 1660 कोटीला तुम्ही घेतलं, त्याच्यात काही गैरव्यवहार नव्हता, तर तुम्ही त्या संबंधीची चौकशी करायला संमती द्यायला। शरद पवार माघार घेणारे नेते नाही। त्यांनी ठरवलं तर कोणत्याही मतदारसंघात ते विरोधकांचे डिपॉझिट जप्त करू शकतात। साताऱ्याच्या स्थानिक राजकारणावर बोलताना शिवेंद्रराजे आणि उदयनराजे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे सांगत उदयनराजे यांनी या मेळाव्यात मनोमिलनावर शिक्कामोर्तब केले। सातारचे लोकसभेचे उमेदवार चालतंय उदयनराजे काय आणि शिवेंद्रराजे काय, नाण्याच्या दोन बाजू आहेत, लक्षात घ्या। बातम्यात काय पवार साहेबांनी माघार घेतली ही आमची जीत आहे। अहो एक लक्षात घ्या, माघार नाही घेतली। आज एकमेव या म्हाडा तर सोडून द्या, पण कुठल्याही मतदारसंघात पवार साहेब जर उभे राहिले तर समोरच्याचं कदाचित मी म्हणतो नाहीच, डिपॉझिटच राहणार नाही। आणि त्यामुळं बोलत असताना आपण थोडंसं भान ठेवलं पाहिजे। आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, पनवेलचे नगरसेवक सतीश पाटील, आमदार बाळाराम पाटील, पनवेलचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे उपस्थित असले तरी मावळचे उमेदवार पार्थ पवार यांची अनुपस्थिती लक्षवेधी होती। ब्युरो रिपोर्ट, रायगड माझा। बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।